बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा आजचा चौथा दिवस आहे आणि या हल्ल्यामध्ये सैफ अली खान हा जखमी झाल्याच्या नंतर त्याला बांद्र्याच्या याच लीलावती रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलेलं होतं। या लीलावती रुग्णालयामध्ये जवळपास 17 तारखेला सैफ अली खान यांच्यावरती शस्त्रक्रिया करण्यात आलेली होती। त्यांच्या घरामध्ये घुसून चोरट्याने जवळपास त्यांच्यावरती 6 वार केलेले होते। त्या 6 वारापैकी एक वार जो आहे हा चाकू त्यांच्या मणक्यामध्ये अडकलेला होता। अवघ्या 2 mm मुळे सैफ अली खानचा या ठिकाणी जीव वाचलेला होता। या ठिकाणी सैफ अली खानवरती 17 तारखेला जी शस्त्रक्रिया केलेली आहे त्यामध्ये त्यांची यशस्वी शस्त्रक्रिया झाल्याचं त्यांच्यावर उपचार करणारे डॉक्टर नितीन डांगे यांनी माध्यमासमोर येऊन सांगितलेलं होतं। सैफ अली खानची सध्याची प्रकृती जी आहे ही जवळपास स्थिर आहे आणि आज त्यांना डिस्चार्ज सुद्धा मिळणार असल्याची शक्यता वर्तविल्या जात आहे। या ज्या हल्लेखोरांनी सैफ अली खानवरती हल्ला केला होता त्या हल्लेखोराला छत्तीसगडच्या दुर्गे या गावामध्ये आरपीएफ जवानांनी त्यांना काल ताब्यामध्ये घेतलेला आहे आणि मुंबई पोलीसची जी टीम आहे ही त्या संशयित आरोपीला आज मुंबईमध्ये घेऊन येणार असल्याचं पोलीस सूत्रांकडून सांगण्यात आलेलं आहे। कालच्या रात्री जी आहे मुंबई पोलिसांची टीम जी आहे ही याच लीलावती रुग्णालयामध्ये सैफ अली खानचा जबाब घेण्यासाठी सुद्धा आलेली होती। त्यांनी सैफ अली खानचा जबाब घेऊन त्यांच्याशी काही चर्चा केला असल्याचं सुद्धा सूत्रांकडून सांगण्यात आलेलं आहे। आज संशयित जो ताब्यात घेतलेला आहे तो मुंबई क्राईम ब्रँच ही जी आहे आज मुंबईमध्ये घेऊन येणार आहे। सैफ अली खानचा जबाब आणि आरोपीचा तपास या सर्व घटनेमध्ये आता नेमकं काय खरं कारण पुढे येतंय। जो हल्लेखोर जो होता यांनी सैफ अली खानवरती चोरीच्या उद्देशानेच हल्ला केला होता का त्याला अन्य काही कारण आहेत हे सैफ अली खानच्या जबाबावरून आणि आरोपीच्या चौकशीवरून मात्र समोर येणार आहे। मात्र आज दिवसभरामध्ये नेमक्या काय काय घडामोडी होतात हे पाहणं ही तेवढंच महत्वाचं आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट हरीश नेगीसह विजय गायकवाड, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।